लग्नाच्या पहिल्याच रात्री असं नवरीने ड्रेस उतरवताच बाहेर पळाला नवरदेव. भयानक कारण कळताच या प्रकरणाची सगळीकडे एकच चर्चा. नेमकं त्या रात्री असं काय घडलं होतं? उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या एका तरुणाचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. घरात आनंदाचं वातावरण होतं. नातेवाईक, मित्रमंडळी, गावकरी सगळेच लग्नाचा आनंद साजरा करत होते. वर शांत स्वभावाचा होता. तो फारसा कुणाशी मिसळत नसे. अनेकांना वाटायचं की तो फक्त लाजरा आहे, पण त्याच्या मनात चाललेला संघर्ष कुणालाच दिसत नव्हता. लहानपणापासून त्या तरुणाचं आयुष्य इतरांपेक्षा वेगळं होतं. शिक्षणासाठी तो घरापासून दूर गेला. नंतर नोकरीसाठी तो अनेक वर्ष एकटाच राहत होता. स्वतःचं जेवण, स्वतःची कामं, स्वतःची दिनचर्या. हळूहळू त्याला एकटं राहण्याची इतकी सवय झाली की दुसऱ्या व्यक्तीसोबत एकाच खोलीत राहणंही त्याच्यासाठी अनोळखी अनुभव बनला. त्यांच्या कुटुंबियांनी अनेकदा लग्नाचा विषय काढला होता, पण तो प्रत्येक वेळी काही ना काही कारण सांगून तो विषय टाळत असे. मात्र आईवडिलांच्या आग्रहामुळे शेवटी त्याने लग्नाला होकार दिला. त्याला वाटलं होतं की लग्न झाल्यावर सर्व काही आपोआप सुरळीत होईल, पण मनाची तयारी नसल्यामुळे त्याच्यावर ताण वाढत चालला होता. लग्नाचे सर्व विधी आनंदात पार पडले. नवरी नव्या आयुष्याची स्वप्न डोळ्यात घेऊन सासरी आली. घरात सर्वांनी तिचं प्रेमाने स्वागत केलं. दिवसभराच्या गडबडीनंतर रात्री दोघांना खोलीत पाठवण्यात आलं. बाहेर घरातील मंडळी हसत खेळत गप्पा मारत होती, तर खोलीत मात्र पूर्ण शांतता होती. नवरीने सहज संवाद सुरू करण्याचा प्रयत्न केला. ती त्याच्याशी बोलत होती. त्याला आरामदायी वाटावं म्हणून वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करत होती, पण नवरदेव फारच अस्वस्थ दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तो वारंवार पाणी पित होता आणि नजरा चुकवत होता. काही वेळाने नवरीने झोपेची तयारी म्हणून आपला जड लग्नाचा पोशाख बदलण्यासाठी तयारी सुरू केली. एवढंच होताच नवरदेवाचे हृदय जोरजोरात धडधडू लागलं. त्याला अचानक घाम फुटला. श्वास वेगाने चालू लागला. पुढच्या क्षणी तो काहीही न बोलता दार उघडून खोलीबाहेर धावत गेला. अचानक पडलेल्या या प्रकारामुळे नवरी पूर्णपणे गोंधळून गेली. तिला वाटलं कदाचित तिच्याकडून काही चूक झाली असेल. घरातील लोकांनी आवाज ऐकून बाहेर येताच नवरदेव अंगणात उभा होता. तो खूप घाबरलेला दिसत होता. कोणालाही काही समजत नव्हतं. हर्षाने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने त्याने पाणी प्यायलं. हळूहळू स्वतःला सावरलं, पण तो पुन्हा खोलीत जाण्यास तयार नव्हता. त्याचे वागणं पाहून घरातील प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले. थोड्या वेळाने त्याने आईवडिलांसमोर मन मोकळं केलं. तो म्हणाला की अनेक वर्ष एकटं राहिल्यामुळे त्याला कुणासोबत एकाच खोलीत राहण्याची सवय सुटली नाही. त्याला नेहमी स्वतःभोवती एकटेपणाची सवय झाली होती. अचानक आयुष्यात एवढा मोठा बदल स्वीकारताना तो मानसिकदृष्ट्या तयार नव्हता. त्याने सांगितलं की त्याला कुणाची भीती नव्हती, नवरीबद्दलही कोणती नाराजी नव्हती, पण अनेक वर्षांच्या एकटेपणामुळे त्याच्या मनात एक वेगळीच मानसिक अवस्था निर्माण झाली होती. त्या क्षणी त्याला खोलीत राहणं अशक्य वाटलं आणि नकळत तो बाहेर पळाला. हे ऐकल्यावर घरच्यांनाही धक्का बसला. त्यांनी दोष देण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न केला. नवरीलाही सर्व गोष्ट शांतपणे समजावून सांगण्यात आली. सुरुवातीला तिलाही वाईट वाटलं होतं, पण खरी परिस्थिती समजल्यावर तिचा राग कमी झाला. पुढील काही दिवस दोघांनी घाई न करता एकमेकांशी मैत्री करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भरपूर संवाद साधला. एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या. हळूहळू नवरदेवाचाही आत्मविश्वास वाढू लागला. त्याला जाणवलं की भीती मनात होती, वास्तवात नव्हती. गावात मात्र या घटनेची वेगळीच चर्चा रंगली. कुणी वेगवेगळे अंदाज बांधू लागलं, तर कुणी अफवा पसरवू लागलं. पण सत्य समोर आल्यानंतर अनेकांना समजलं की प्रत्येक विचित्र वाटणाऱ्या घटनेमागे चुकीचं कारणच असेल असं नसतं. कधी कधी मानसिक तयारीही मोठा परिणाम होऊ शकतो. नवरीनेही मोठा संयम दाखवला. तिने नवऱ्यावर आरोप करण्याऐवजी त्याची बाजू समजून घेतली. दोघांनी मिळून नव्या आयुष्याची सुरुवात हळूहळू करण्याचं ठरवलं. त्यांच्यात विश्वास वाढत गेला आणि गैरसमज दूर झाले. काही महिन्यानंतर हे जोडपं गावात आनंदाने एकत्र दिसू लागलं. सुरुवातीच्या त्या रात्रीची आठवण अजूनही त्यांच्या मनात होती, पण आता ती भीतीची नव्हे तर शिकवण देणारी आठवण बनली होती. एकमेकांना समजून घेतल्यामुळे त्यांचं नातं अधिक मजबूत झालं. त्या घटनेनंतर गावातील अनेक ज्येष्ठांनीही तरुणांना एकच संदेश दिला. लग्न फक्त एक सोहळा नसतो, तर दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्तींना समजून घेण्याचा प्रवास असतो. त्या प्रवासात संवाद, संयम आणि विश्वास यांची सर्वात जास्त गरज असते. म्हणूनच या कथेत सर्वात मोठा धडा असा मिळतो की प्रत्येक अनपेक्षित वागण्यामागे चुकीचा हेतूच असतो असं नाही. कधी कधी अनेक वर्षांच्या सवयी, एकटेपणा आणि मानसिक ताण यामुळेही माणूस अशा प्रकारे वागू शकतो. योग्य वेळी समजून घेतलं तर अनेक नाती तुटण्यापासून